हाय गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर भावांनो, आज मी चाललो होतो ताम्हिणी घाटामध्ये. ताम्हिणी घाटामध्ये एक आपलं काम होतं. आपल्याला एका घरी आपल्याला इलेक्ट्रॉनिकचं सामान सप्लाय करायचं होतं. का तर ते पुढं नक्की बघा. मस्त उरकलं वगैरे. मग काय म्हणलं, मटेरियल घेण्यासाठी तर थांबायलाच लागेल. मटेरियल घेतलं म्हणलो चला तुम्हाला मुळशीतला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघता बघता मग मामाचं गाव मुळशीचे भावांनो, त्यामुळं मामाच्या गावाची व्हिडिओ पण घेतली. बघा, तुम्ही पण कधी आला असन इकडं तर हे तुम्हाला लोकेशन ओळखीचं असेल तुमच्या. हे बघा, हे जे लोकेशन आहे ना, तुमच्या नक्कीच ओळखीचं असेल. बघा, इथं तर माझ्या मामाचं गाव आहे भावांनो. तिथून आत गेलं की ना मामाचं घर आहे माझ्या. मग काय, आपण पोचलो होतो आपल्या लोकेशनवर. बघा, ह्या घराचं इलेक्ट्रिशियनचं काम चालू होतं. इथं आपल्याला फक्त मटेरियल द्यायचं होतं आणि थोड्या वेळ फक्त लक्ष ठेवायचं होतं. मग काय, आजूबाजूचा पण व्ह्यू दाखवला तुम्हाला. म्हटलं सगळीकडचं दाखवलेलं बरं नाही का. म्हटलं हो का, मस्त ऊन बी पडलं होतं. मस्त या घरात गेलो, थंडी पण वाजत होती. का तर घर आत्ताच बांधलेलं होतं. बघा, आजूबाजूला सगळीकडे झाडं होती. इकडे एक मंदिर होतं भावांनो, पुढं व्हिडिओमध्ये दाखवलेलं ते. हे बघा, आपण मगाशी दुकानातून ते मटेरियल वगैरे घेतलं सगळं. मग काय, बघा, एवढी रूम होती. एवढी म्हणजे बाहेर पण आहे. हे बेडरूम होतं. बघा, त्याच्या बाहेर बघा, बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर मस्त मोठी झाडं होती भावांनो. सगळी माडीची झाडं आहे भावांनो. आणि काय, पुढं दाखवतोच तुम्हाला एक माडीचं झाड आहे. बघा बघा भावांनो, इकडं काम चालू होतं. भावांनो, हे मंदिर तुमच्या ओळखीचं असेल. ताम्हिणी गावात आल्यावर हे जे मंदिर लागतं ना, विणजाई देवीचं मंदिर आहे भावांनो हे. आणि हे झाड बघा भावांनो, किती वाळलेलं होतं. एवढं वाळलेलं होतं ना झाड. बघा भावांनो, मंदिर बघा भावांनो, हे कसलं जुनं आहे. एवढं इथं शांतता होती ना, एवढं शांत वाटत होतं ना भावांनो. इथं लय शांत वाटत होतं. मस्तपैकी आहे ना, हिरवं झालं होतं सगळीकडं. खूप शांत वाटत होतं इथं. तर म्हणलं चला, गरम पण लय होतं आहे. म्हणलं मग काय, कोल्ड्रिंक वगैरे घेऊ. हे बघा, ह्या घरात आपलं काम चालू आहे. ह्या घरात चालू आहे भावांनो आपलं काम. मग काय, एक थम्सअप घेतली, स्प्राईट घेतली, पाण्याची बॉटली पण घेतली. चला म्हणलो. हे बघा, ह्या दुकानात गेलो तर हे म्हणले ऑनलाईन नाही. मग काय, ह्यांना दिले कॅश. मग काय, चाललं परत मग ते थम्सअप पण द्यायला. तेवढं ते बाबा दिसले. बाबांना वाटलं बाबांच्या दुकानातून काय फुकटच घेतलं मी. बाबा लागले रागाने बघायला. बघा भावांनो, खूप शांतता, खूप मस्त वातावरण होतं इथं नाही का. भावांनो, हे जे मंदिर तुम्हाला मी आत्ताच दाखवलं, मंदिराच्या शेजारीच घर होतं भावांनो हे. बघा, मंदिर थोड्या अंतरावर आणि घर थोड्या अंतरावर असं हे घर होतं. मग काय भावांनो, हे बघा, माडीचं झाड. एवढं याला माडी लागली होती ना, म्हणजे त्यांनी अशी मडकी लावली होती भावांनो नाही का. म्हणलो काढायची, पण म्हणलं आपण पेत नाही, म्हणलं काय काढून काय उपयोग आहे. मग म्हणलं काम तर झालं, चला आता घरी म्हणलो. मग बघता बघता आलो घरी आल्यावर तर बघतोय काय, तर माझं आलं होतं पार्सल. हे मागवलं होतं मी फ्लिपकार्टवरून. बघा, माझ्या नावाने आलं होतं हे. मग म्हटलं तुम्हाला त्याच्या आतमध्ये काय ते दाखवतो. बघा, सेल्फी स्टिक होती. का तर मी ब्लॉगिंगसाठी मागवली होती भावांनो. आता आपले डेली ब्लॉग येत राहणार, रोजच ब्लॉग येत राहणार आहे कशा ना कशाचे. मग काय, आज होती होळी. म्हणलो आता मंदिरात जाऊन तिथं गौऱ्या द्यावं आणि येऊ आपलं घरी. तर भावांनो, गौऱ्या वगैरे दिल्या. तुम्हाला पण होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघत जावा. आपलं रोज व्हिडिओ येणार आहे. थँक्यू सो मच.